का नाही, आज अतिशय छान कार्यक्रम ठेवलेला आहे आपले आमदार क्षीरसागर साहेबांनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांवरती मिरजेची संस्था आहे. संस्थेचं नाव काय? हां, नाट्यश्री मिरज. त्या आमच्या स्नेही आहेत आपटे मॅडम. तर त्यांच्या या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचा जो ग्रुप आहे तो भरतनाट्यम या कलेतून सावरकरांची गीतं नृत्यात्मक आविष्कार त्या साजरा करतात. आणि ह्या कार्यक्रम मला वाटतंय 2012 का 13 वर्षांपूर्वी ह्याचा शुभारंभ मुंबईमध्ये सावरकर स्मारकामध्ये झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाचं मधलं निरूपण मी केलं होतं. त्याच्यानंतर एक अमरावतीचा कार्यक्रम झाला आणि मग त्याच्यानंतर असं झालं की मी बाकीच्या अनेक कामांमध्ये व्यस्त झाल्यामुळे मला ह्या कार्यक्रमाचं निरूपण करता येईना. आणि मुळात असे कार्यक्रम पण फारसे होत नाहीत. भरतनाट्यम ही जी क्लासिकल डान्स नृत्याची जी कला आहे, भरतनाट्यम असेल, कथक असेल, ज्या विविध कला आहेत आपल्याकडं, ह्याला अजूनही म्हणावं तेवढं प्राधान्य दिलं जात नाही जेवढं लावण्यांना मिळतं, जेवढं सिनेमातल्या गीतांवर जे नृत्य करतात त्यांना जेवढं एक्सपोजर आहे किंवा लोकप्रियता आहे तेवढी अजूनही दुर्दैवाने हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्याला नाही मिळत. त्यामुळे हा वेगळा वेगळा कार्यक्रम आहे की सावरकरांची गीतं आणि त्याच्यावर भरतनाट्यमचा आविष्कार आणि त्याच्यामधलं सगळं निरूपण, म्हणजे गाणी कधी लिहिली त्याचं विश्लेषण आज मी करणार आहे. असा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बऱ्याच दिवसांनी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. काय नाही, मी माझं पहिल्या दिवशी ट्विट होतं लगेचच की आता पाकिस्तानाच्या घरात घुसून मारा, संपवून टाका त्यांना, आता बस झालं. ते जे कोणी, बघा, मी एकतर राजकारणी माणूस नाही, मी कलाकार आहे. तर मला कोणी राजकारणी प्रश्न विचारू नका. जे कोणी राजकारणी असं म्हणतात की त्यांनी धर्म विचारला नाही, त्यांना जाऊन विचारा. आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत. ज्यांच्या घरातली माणसं गेलेत ते स्वतःहून सगळेजण समोर येऊन सांगतायत की धर्म विचारून मारलं. गोळी खाऊन जो माणूस मेलाय त्याची पॅन्ट काढलेली, तो काही वेडा नाही ना की पॅन्ट काढून गोळी कोणी मारलेली नाही ना आतापर्यंत. म्हणजे एवढं सगळं ते स्वतः सांगतायत तरीही ते खोटे असतील तर मग त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. जे विचारतायत असं ते खूप धन्य आहेत. ग्रेट माणसं आहेत ती, उत्तुंग माणसं आहेत ती. त्यांच्या एवढी बुद्धिमान माणसं मी तरी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीत. काय नाही, योग्य आहे अतिशय, 100%. खूप आधीपासून करायला पाहिजे होतं, खूप आधी करायला पाहिजे होते. आमच्या सहनशीलतेचा अंत बघितला. त्यामुळे आता जे पावलं उचलले ते सगळे संबंध तोडले पाहिजेत. का युद्ध व्हायला पाहिजे की? आपण खूप पद्धतीने त्यांना संधी दिली संबंध सुधारवण्यासाठी, ते ऐकायलाच तयार नाहीत. प्रभू श्रीरामाने पण रावणाला आदल्या दिवसापर्यंत संधी दिली होती. श्रीकृष्णाने पण कौरवांना शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध टाळण्यासाठी संधी दिली होती. जेव्हा कोणी ऐकत नाही समोरचा तेव्हा त्याचा वध करणं ही आपली संस्कृती आहे. हो, आली ना.
ते पार ते जे काय कोण कलाकार बोलतात किंवा नाही बोलतात किंवा जे काही बोलतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी प्रखर देशभक्त आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे, त्यामुळं मी बोलतो मला वाटतं ते. आणि कोण काय गेलं आणि काय नाही गेलं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला वाटतं की आता आमचं सरकार सक्षम आहे, माझे पंतप्रधान अत्यंत सक्षम आहेत धडा शिकवण्यासाठी. त्यांनी वेळोवेळी धडा शिकवलेला आहे, पण आता हा जरा जास्तच झालं. आता याच्यावर पावलं उचलायची गरज आहे. सगळं उट्ट, इतिहासातलं सगळंच उट्ट काढण्याची ही वेळ आलेली आहे आता, आणि ते काढणार आता, मला गॅरंटी आहे. सगळी टीम जबरदस्त आहे ती आपली. संपूर्ण टाकूया ना, काय भानगडत नको ते, नामोनिशान मिटवून टाकू नकाशावरूनच. आता तो काय ना, कधी कधी आपण खूप सामान्य असतो आणि देश चालवणारा जो माणूस बसलेला आहे त्या नरेंद्र मोदींवर माझा प्रचंड विश्वास आहे. कधी कधी आपण खूप लहान आहोत, आपण खूप संकुचित विचार करतो, त्यामुळं आपल्याला कधी कधी काही गोष्टी पटकन कळत नाहीत की अरे असा का निर्णय घेतला असेल, आणि मग आपल्याला कळायला काही वर्ष लागतात. आणि मग काही वर्षानंतर अरे ओके, जसं 370 कलम रद्द करायचं आहे भविष्यात, त्याची पावलं त्यांनी आधी कशी उचलली, कुणाबरोबर युती केली ती आपल्याला पटली नव्हती की अरे अशी कशी अशा लोकांबरोबर अशा पक्षाबरोबर युती कशी केली, त्याचं उत्तर आपल्याला काही वर्षांनी सापडलं. आपल्याला वेळ लागतो, आपण म्हणूनच तर सामान्य आहोत, म्हणूनच तर आम्ही गीतांच्या मधलं निरूपण करतोय नाही का. आणि ते देश चालवायला अत्यंत सक्षम माणसं आहेत. ते संघाच्या मुशीतून तयार झालेला एक जबरदस्त नेतृत्व आहे. ते टीका करायला काय, शेंबडं पोर पण त्या सोशल मीडियावर कोणावरही टीका करते. ते काय आपली लायकी काय आपण कोण बघतच नाही. मोदींबद्दल बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं, बोलत राहू देत. मोदी त्यांचं काम करत राहतात, ते बोलत नाहीत फारसं, ते करून दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेवतात आणि ते दाखवणार करून. हो, होऊ दे की, होऊ दे, आता बस झालं. कधी ना कधीतरी ऑपरेशन करावं लागतं ना. एखादी वस्तू, आपल्या शरीरातला एक अवयव दुखत असतो, डॉक्टर सांगतात ऑपरेट करायला पाहिजे. आपण म्हणतो टाळूया, औषधं घेऊन बघू, ही अँटीबायोटिक घेऊन बघू, मग आयुर्वेदिक उपचार करून बघू, हे करू ते करू. पण शेवटी कधीतरी ती वेळ येते ना एक दिवशी, तो लचका कापावाच लागतो एखादा. तसं ती आता आलेली आहे वेळ. कधीतरी त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचंच आहे. आणि आपली मिलिटरी, आपली तिन्ही दलं, आपले पंतप्रधान, आपले संरक्षण मंत्री, आपले परराष्ट्र मंत्री, आपली सगळी टीम जबरदस्त आहे. माझा पूर्ण विश्वास आहे जे पावलं उचलतील ती देशहिताची असतील, देशबांधवांच्या हिताची असतील. जे आपले बांधव गेलेत त्या सगळ्यांना कुठंतरी त्यांच्या आत्म्याला शांतता मिळणारी पावलं असतील. का न परवडायला आहे? काय नाही हो, कुठले प्रश्न आहेत ते सगळे निर्माण केलेत. उठसूट बेरोजगारी, उठसूट पेट्रोल महागलं आणि डिझेल महागलं, याला त्याच्या पलीकडे कोण जातच नाही. काही झालं की बेरोजगारी. मग त्यांना होऊ दे की तयार. आपल्याला संविधानाने सगळ्यांना सगळं म्हणण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो शांतीदूत तयार व्हायचं पण स्वातंत्र्य आहे. तर ज्यांना कोणाला शांतीदूत बनायचंय ते शांतीदूत बनतील. चला, धन्यवाद.
हिंदुत्व आणि पुरोगामित्व हे वेगळं नाही. कळलं? मुळात हे वेगळंच विचारूच नका हा प्रश्न की पुरोगामित्व आणि हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व. मी हिंदू आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे. त्यामुळं हिंदुत्वाकडे झुकणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे बघा, कोल्हापुरातलं हिंदुत्व वेगळं, मुंबईतलं वेगळं, जळगावमधलं वेगळं असं काही नसते. जगामध्ये हिंदुत्व एकच आहे. ते बघा, ते अभ्यास नसल्यामुळे कदाचित कोणीतरी असं बोलत असेल. हा अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे. नाही, मला तर कोल्हापूरच्या दंगलींबद्दल फारसं काही माहिती नाही आहे आणि कुठलाही विषय पूर्ण माहीत नसताना त्याच्यावर वक्त होऊ नये. माझा बंजारा नावाचा सिनेमा येतोय 16 मेला, जो आपल्या इथल्या जवळ सांगलीच्या ज्या पटवर्धन राजे आहेत त्या रोहिणीताईंनी प्रोड्यूस केला आहे आणि मी तो एक्झिक्यूट करत आहे पूर्णपणे माझ्या प्रोडक्शनखाली. आणि माझा मुलगा स्नेह पोंक्षे याची कथा पटकथा संवाद दिग्दर्शन. भारतातला, मला वाटतंय, कोणीतरी हा दावा चुकीचा ठरू शकेल असं काही नाही, पण माझ्या मते भारतातला पहिला सिनेमा आहे जो 90% सिनेमा सिक्कीममध्ये शूट झाला आहे. आणि तो सिनेमा आता 16 मेला आहे. मी सध्या त्याच्याच मागं आहे. सगळं त्याचं प्रदर्शन, त्याची खूप एक मोठं बाळणपण असतं ते. परत एकदा नाही सुरू होत आहे. अंदमान 29 यात्रा आम्ही पूर्ण केल्या. जूनमधली आहे 1 ते 7 जून, ती युवा यात्रा आहे. आणि ते 1 ते 7 जून तारखा ठरवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सगळ्या परीक्षा संपतात. साधारण 20-25 मेपर्यंत परीक्षा संपल्या की मुलं येऊ शकतात. आणि साधारण 10-15 जून नंतर तुम्ही अंदमानात जाऊ शकणार नाही, कारण अफाट पाऊस असतो. त्यामुळं 1 ते 7 जूनमध्ये अंदमानात 15 ते 35 वयोगटातल्या मुलांना आम्ही नेणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास सांगणार. मौज मजा मस्ती सगळं जे तरुण वयात करतात ते सगळं करायचं दिवसभर. पण रोज संध्याकाळी 6 दिवस मी आणि पार्थ बावस्कर सावरकर व्याख्यानं सांगतो. या सगळ्या तरुणांना आम्ही सेल्युलर जेलमध्ये अर्धा-पाऊण तास प्रत्येक खोलीमध्ये, कोठडीमध्ये एकेका मुलाला बंद करतो आणि त्यांना अनुभव देतो की एक अर्धा-पाऊण तास बंद व्हा आतमध्ये मोबाईल बंद करून. आणि मग सावरकरांनी आणि त्यांच्याबरोबरच्या अनेक क्रांतिकारकांनी ती काळ्या पाण्याची शिक्षा 7/11च्या कोठडीत कशी दिवस काढले असतील याची कल्पना करा. खरं तर प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदाराला तिथे आमदारकीची शपथ घेतल्यावर तिथे नेऊन बसवलं पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यांना 1-1 तास, 24 तास बसवावं तिकडे नेऊन. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची एक कल्पना येईल की कसं काय लेवलला जाऊन माणसांनी लढलेत. मग पटकन मला असं वाटतं, म्हणजे मी फारच आशावादी आहे की एकदा तिथे जाऊन आल्यानंतर मग माणसं इतकं घाणेरड्या पद्धतीने सावरकरांबद्दल बोलणार नाहीत. हो, राहुल गांधींनी आले तर मी घेऊन जाईन त्यांना. राहुल गांधी मला म्हणाले समजा उद्या की शरदजी, मी आयुष्यभर सावरकरांना शिव्या दिल्या, तर आता तुम्ही म्हणताय तर एकदा मला तुमच्याबरोबर यायचं आहे सेल्युलर जेलमध्ये, तर मी त्यांना घेऊन जाईन. त्यांना परवडत नसेल तर मी तिकीट काढीन त्यांचं. होत आहे ना, मग झालं की. नाही हो, कधी एकदा लवकर पूर्ण होतोय आणि आम्ही नाटकाचा प्रयोग करतोय असं झालंय. आता माझं पुरुष नाटक चालू आहे, मग आता कधी मी कसं करणार प्रयोग इथे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.